विश्व मराठी संमेलन 2024 आपल्यासोबत आहे दीपक केसरकरजी। सर, आपल्याला काय वाटतं आजच्या संमेलनाविषयी काय सांगाल, काय आपल्या प्रतिक्रिया? दरवर्षी प्रतिसाद वाढतोय। यावर्षी जवळजवळ 600 पेक्षा जास्त प्रतिनिधी हे जगातल्या वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत आणि जगामध्ये आपली भाषा त्यांनी टिकवली आहे। अनेक ठिकाणी मराठी लोक आपल्या मराठी शाळा चालवतात, जेणेकरून मराठी भाषा तिथं जिवंत राहिली पाहिजे, त्यांच्या मुलांना मराठी बोलता आलं पाहिजे आणि हे सगळं करत असताना त्यांचं कौतुक झालं पाहिजे। इथं आल्यानंतर त्यांच्या काही महाराष्ट्राकडून अपेक्षासुद्धा असतात, कारण महाराष्ट्राची ध्वजा ते जगभर घेऊन जात असतात आणि त्या दृष्टीने हा एक स्नेह मेळावा असतो, ज्याच्यामध्ये संस्कृती असते, ज्याच्यामध्ये साहित्य असतं, ज्याच्यामध्ये थोडंसं एंटरटेनमेंटसुद्धा असतं। कारण एवढ्या लांबून आल्यानंतर मराठी संस्कृती आहे, त्याच्यामधलं काव्य असेल, त्याच्यामधलं नाट्य असेल, त्याच्यामधले गीतं असतील, ह्या सगळ्याचंच अट्रॅक्शन हे मराठी माणसाला नेहमी राहिलेलं असतं आणि मराठी भाषा हा सर्वांना जोडणारा दुवा आहे आणि म्हणून शेवटच्या दिवशी आम्ही इंडस्ट्रीबरोबर त्यांची इंटरॅक्शन करतो, जेणेकरून नवीन टेक्नॉलॉजी महाराष्ट्रामध्ये यावी आणि त्याच्याचबरोबर नवीन इन्व्हेस्टमेंट यावी। काही अशा ऑर्गनायझेशन आहेत मराठी लोकांच्या की ते स्टार्टअपला मदतसुद्धा करतात। हे लोकांपर्यंत पोचत नाही, असा प्लॅटफॉर्म ज्यावेळेला असतो त्यावेळेला हे सुद्धा लोकांपर्यंत पोचू शकतं। आणि मला हे जाणवतं की मी गेल्या वर्षी संमेलन झालं आणि मी जर्मनीला गेलो, सर्व आपली मराठी माणसं तिथे गोळा झालेली होती, खूप चांगलं सहकार्य त्यांनी तिथं केलं। मला ज्याला इथली मुलं परदेशामध्ये नोकरीसाठी पाठवायची होती, तिथं त्यांच्या जेवणाची सोय त्यांनी केली, तिथं त्यांना एकटं कसं वाटणार नाही हे बघण्याचं काम त्यांनी केलं। ही शेवटी मराठी भाषा ही सगळ्यांना एकत्र आणत असते आणि म्हणून मराठी भाषा विकसित होत असताना मराठी मनुष्यसुद्धा एकत्र राहायला पाहिजे। त्या दृष्टीने विश्वसंमेलन याचं खूप महत्त्व आहे आणि नेहमी परदेशात जाऊन विश्वसंमेलन घेण्याऐवजी दरवर्षी ते भारतातल्या, विशेषतः महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये आयोजित करणं आणि त्याच्यामध्ये अधिक लोकांचा सहभाग कसा होईल याचीसुद्धा काळजी घेणं मला महत्त्वाचं वाटतं। परंतु हे जनरल संमेलन नाही की ज्याच्यामध्ये प्रत्येकाला आपल्याला बोलवता येतं। जे पार्टिसिपेट करू इच्छितात साहित्यिक ते त्याला येऊ शकतात आणि परदेशामधून आलेले प्रतिनिधी असतात, जेणेकरून आपण खूप मोठं संमेलन घेतलं तर ते मॅनेज करता येणार नाही आणि या लोकांनासुद्धा न्याय देता येणार नाही आणि म्हणून त्याचं स्वरूप हे छोटेखानी आहे, परंतु अतिशय उपयुक्त आहे आणि निश्चितपणे आलेल्या प्रत्येकाने याचं कौतुक केलेलं आहे। धन्यवाद सर। हे होते दीपक केसरकरजी आणि त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत न्यूज 18 लोकमत।